नमस्कार. खरं खरं सांगायचं, तुम्ही कधी प्रेम केलंय? उत्तर खरं द्यायचं. जर कुणी असं म्हणत असेल की नाही बा मी कधीच प्रेम केलं नाही, तर मी त्याला असा सल्ला देईल की एका चांगल्या डॉक्टराकडून त्याला तपासून घ्या. म्हणजे त्याची शारीरिकही तपासणी करा आणि मानसिकही तपासणी करा. कारण मंडळी, प्रेम हे एक नैसर्गिक भावना आहे. प्रेम हे निसर्गानं मानवाला दिलेले एक उदात्त वरदान आहे. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण, प्रेम म्हणजे जिव्हाळा आणि प्रेम म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यावर सर्वस्व अर्पण करून टाकण्याची भावना, जीवन उधळून देण्याची भावना म्हणजे प्रेम आहे. पण मंडळी, प्रेमाच्या आड ना जात येऊ शकते ना धर्म येऊ शकतो. प्रेमाच्या आड ना गरिबी येऊ शकते ना श्रीमंती येऊ शकते ना प्रेमाच्या आड वय येऊ शकतं. तो किंवा ती जर 16 वर्षाचे असतील किंवा तो किंवा ती हे 60 वर्षाचे असतील तरीही प्रेमाच्या आड हे वय येऊ शकत नाही. कारण प्रेम एक आंतरिक भावना आहे. पण मंडळी, आपल्या प्रेमाच्या या विश्वामध्ये हीर रांझा, लैला मजनू या ज्या सत्यकथा आहेत त्या आता दंतकथा ठरतायत की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये प्रेमाची सगळी व्याख्या आणि संकल्पनाच बदलून गेलेली आहे. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून पुन्हा आपल्याला यावं लागतं. आज महाराष्ट्र नव्हे देशभरात गाजत असलेलं जे प्रकरण आहे ते म्हणजे सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या संदर्भातलं. पण याची दुसरी बाजू मात्र कोणीही लक्षात घ्यायला तयार नाहीये आणि त्याच बाजूवर मी आज थोडं तुमच्याशी बोलणार आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये ह्या प्रेमाच्या विश्वाने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि हे प्रश्न जवळपास हिंसक झालेले आहेत. हे सगळेजण आपण आता प्रसारमाध्यमातून आणि वर्तमानपत्रातून आपण ते पाहतो आणि वाचतोही. मंडळी, लग्नाला नकार हा फक्त 2 अक्षरी शब्द नसतो. त्याच्या मागे एक अख्खी युद्धभूमी असते. इज्जतीची भिंत, लोक काय म्हणतील ही दगडी भिंती या सगळ्याच्या पाठीमागे एखाद्या गोळीसारखे भिडत असतात हृदयाला. खून एका दिवसात होत नाही, त्याला सोपा बनवलं जातं. हळूहळू टप्प्याटप्प्याने माणूस स्वतःला तयार करतो. त्यासाठी स्वतःला त्याची सवय लावावी लागते. सिया चेतनने 3 वेळा लोहगडची रेखी केली असं समाज माध्यमावरून कळतंय. पण याच समाज माध्यमावरूनच खून कसा करायचा याची माहितीही त्यांनी धुंडाळली. जवळपास 2000 पेक्षा जास्त वेळा हा खून फोनवर रचला गेला. प्रत्येक वेळी तो ठरवताना अपराधीपणा हळूहळू हा कमी होत गेला आणि मेंदूला त्याची सवय लागली. मग मेंदूने रोजचा हा मानसिक त्रास आणि एकदाच गुन्हा यात फक्त एकदाच हा सोपा मार्ग निवडला. हा हिशोबच मग त्यांनी चुकता करून टाकला. केतन सिया प्रकरणाने 3 गोष्टी आम्हा सगळ्यांना शिकवलेल्या आहेत. मी माझ्या सगळ्या तरुण माझ्या भावा आणि बहिणींना सांगू इच्छितो की काय आवडत नाही हे न कळलं हा काही गुन्हा नाहीये. आणि नाही म्हणणं कठीण असेल, पण हत्या करणं हा पर्याय कधीही असू शकत नाही. मित्रांनो, हत्या सोपी नसतेच, तिला सोपी बनवावी लागते. अपराधीपणा मारावा लागतो, सहानुभूती मारावी लागते आणि स्वतःच्या आतला माणूसही मारावा लागतो अगोदर. सियाला नाही म्हणणं अवघड गेलं कारण तिला शब्द सापडत नव्हते कदाचित. पण खून करणं सोपं वाटलं तिला कारण तिने 3 महिने त्याची तयारी केली होती. म्हणूनच नाही म्हणायला शिकणं, नकार पचवायला शिकणं आणि अडचण आली तर ओढून मदत मागणं हे लहानपणापासून मुलांना शिकवायला हवं आणि हे प्रत्येकाने शिकायला हवं. कारण एक लग्न मोडलं तर 2 कुटुंब उद्ध्वस्त होतात, दुखावतात फार तर. मात्र अशा प्रकरणात एक खून झाला तर किमान 3 आयुष्य कायमपणे संपून जातात. केतन गेला, सिया चेतन तुरुंगामध्ये राहणार आणि एकदा का खून केला की मग सॉरी म्हणायला पण वाव उरत नाही मंडळी. इथून माघारी फिरता येत नाही.
आणि कदाचित सर्वात महत्वाची ठरू शकेल ती तरुणाईची खोटी धुंदी. एकदा ठरवलं तर करून टाकू, जो होगा तो देखा जाएगा, ही खोटी समजूत. किंवा थोडा कठोर शब्द मी वापरू इच्छितो त्यासाठी, तो म्हणजे आलेला माज. तो असेल तर सगळं सोपं वाटायला लागतं, परंतु ते सोपं नसतं. या सर्वांचा अंतिम परिणाम अतिशय वाईटच असतो. म्हणूनच कोणाच्याही जीवापेक्षा मोठं काहीही नाही. स्पष्ट बोला, मदत मागा, नाही म्हणा. मंडळी, हे सगळं तरुणाईनं शिकणं आवश्यक आहे. मंडळी, आजच्या तरुण पिढीला जेन जी म्हणलं जातं. मला या जेन जीचे 2 दृश्य दिसतात. पहिलं दृश्य दिसतं ते जंतर मंतरवर उन्हाताणात पावसामध्ये स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करणारी जेन जीची पिढी. आणि दुसरी जेन जी मला दिसते, जी उन्मादाला उत्साह समजणारी, माझाला आनंद समजणारी, संस्कार, संस्कृती, चांगुलपणाला मॅनरलेस समजून डस्टबिनमध्ये कचऱ्याप्रमाणे फेकणारी, मौज मजा, ऐशाराम, दारू, पाट्या, सिगारेटच्या धुरालाच स्वातंत्र्य समजणारी, बापाचा घाम गाळून मिळवलेल्या संपत्तीतून येणाऱ्या माझाला जीवनाचं थ्रिल समजणारी. आणि ही पिढी प्रतिनिधित्व करते जवळपास सिया गोयल हिच्या मानसिकतेचं. मंडळी, शेवटी कोण वाचवणार या येऊ घातलेल्या नव्या संकटातून आपल्या सर्वांच्या मुलामुलींना? मंडळी, याचं एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे आहे संस्कार आणि चांगल्या विचारांचा मुलांवर होणारा प्रभाव, तो कुटुंबातून आणि समाजातूनही. नमस्कार, मी सतीश साळुंखे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा. हे विवेचन तुम्हाला कसं वाटतं याविषयी कॉमेंट्स करा. आणि सामाजिक आणि राजकीय जीवनावर घडणाऱ्या घटनांच्या दुसऱ्या बाजूवर भाष्य पाहण्यासाठी पाहत रहा सारांश.